वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ही आहे माझी बर्थडे सीरीज। जर तुम्हाला माहिती नसेल, मी 25 इयर्सची झालेली आहे या वर्षी, या 1 नोव्हेंबरला। आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये मी 25 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज टाकणार आहे यूट्यूबवरती ऑफकोर्स, आणि त्यालाच मी माझी बर्थडे सिरीज म्हणते। ड्रिल मशीन खूप इरिटेट करते, बट मी तुम्हाला इरिटेट करणार नाही। मी तुम्हाला एकदम मस्त गोष्टी दाखवणार आहे। माझ्या 25व्या बर्थडेला माझ्या घरच्यांनी मला टोटल 25 गिफ्ट्स दिले। कोण लकी आहे? मीच। आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे कझिन्सनी, माझे फ्रेंड्सनी पण मला गिफ्ट्स दिले आहे। सो हे सगळं काही मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्याबरोबर। मी बिलकुलही ब्रॅग करत नाही आहे, मी खूप ग्रेटफुल आहे म्हणून मला शेअर करायचं आहे। आणि मे बी तुम्हाला हे गिफ्ट्स बघून थोडीशी आयडिया येईल, इन्स्पायर व्हाल तुम्ही की तुम्हाला आयडियाज मिळतील। कोणाला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही काय काय गिफ्ट्स देऊ शकता। सो येस, याचबद्दल असणार आहे हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे माझे 25व्या बर्थडेचे गिफ्ट्स। सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हा व्हिडिओ बघण्यासाठी देन प्लीज कीप ऑन वॉचिंग। अँड आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। सगळ्यात पहिले तर मी 25 वर्षाची आहे, पण माझी मम्मी पप्पाला नाही वाटत मी 25 वर्षाची। मी त्यांना छोटी मुलगीच वाटते, म्हणून मला हा बुके दिलेला आहे जो घरी बनवला आहे। सांगत आहे याच्यातलं, कारण काल होता माझा बर्थडे बाय द वे। सो कालपासनं हे असंच आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे चॉकलेट्स आहेत। ओके, मी शुगर ऑलमोस्ट कट डाऊन केली आहे, बट ठीक आहे, चालतं। सो हा पहिले तर हा एक गिफ्ट होता माझा, आणि ह्याच्यामध्ये माझी फेवरेट चॉकलेट पण आहे, रोस्टेड आमंड्स। सो येस, हे होतं माझं फर्स्ट गिफ्ट। किती क्यूट आहे, म्हणजे ठीक आहे आपण मोठे झालो आहे, पण आपल्या मम्मी पप्पासाठी आपण अजूनही लहानच आहोत बच्चे, तर चालतं। ते एकदम मस्त पचका करताय। सन पण कुठे गेलाय, ढगांमध्ये लपून गेलाय, आणि हे ड्रिल मशीन तर सुरूच आहे। बट त्याच्यानंतर मला माझ्या कझिननी पहिले तर हा सुंदर बुके रात्री 12 वाजता दिला होता। किती प्रिटी। आणि आता मी याला काढून व्यवस्थित अरेंज करणार आहे। तुम्हाला दाखवण्यासाठीच थांबली होती, बट आता ठीक आहे याला, कारण सगळं केक वगैरे लागलाय। तर एक हा बुके होता, आणि एक मी माझ्या फ्रेंड्स बरोबर बाहेर गेली होती, माझ्या फ्रेंडनी हा एक बुके दिला होता, कारण मी येलो माझा बर्थडे ड्रेस होता, सो त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून हे तिने दिलं असावं। आणि खूपच प्रिटी फोटोज आले आहेत याच्यासोबत। सो एक हे गिफ्ट होतं। आणि येस, मला फ्लावर्स रिसीव्ह करायला खूप आवडतं, आणि मला खूप सगळे फ्लावर्स मिळाले आहेत यावेळेस। सो आय एम व्हेरी हॅपी। ओके, त्याच्यानंतर एक आणखीन बुके होता जो मला पिऊने दिला होता, माझ्या बहिणीनी। त्याचा फोटो मी इथे लावून देणार, असा जो तिने स्वतःच्या हाताने घरी बनवला होता। आय मीन एफर्ट्स किती घेतले आहेत। हे सगळेचे 25 गिफ्ट्स आहेत, हे तुम्हाला दाखवते, एक मिनिट। हे गिफ्ट ओपन पण करूया आपण, बट हे जे तुम्ही बघत आहात ना गिफ्ट रॅपिंग पेपर, हा व्हाईट चार्ट होता। याच्यावरती तिने मार्करनी हे हार्ट्स बनवले आहेत। आय मीन हे असं थॉटफुल गिफ्टिंग करणं हे तिलाच जमतं, मला नाही जमत। बट येस, किती सगळे एफर्ट्स, किती जास्त एफर्ट्स घेतले आहे। तर आता आपण ह्या एफर्ट्सला थोडंसं आपण पण एफर्ट दाखवून गिफ्ट ओपन करूया। आणि पहिलं जे गिफ्ट आहे, मी हे बाय द वे ओपन करून बघितलं आहे, बट स्टील तुम्हाला दाखवते। मी खूपच खुश होती हे गिफ्ट बघितल्यावरती, आणि ते आहे तुम्हाला माहिती आहे मी रिसेंटली जिम गर्ली बनलेली आहे, आणि मला माझ्या जिमसाठी टम्बलर पाहिजे होतं खूप दिवसांपासून, पण मी घेत नव्हती, कारण की काय माहिती मी बघत होती नंतर घेऊ। बट फायनली पिऊनी मी खूपदा बोलली आहे घरी, कारण मला पाहिजे आहे, आणि फायनली मला हे मिळालं आहे। आता हा व्हाईट कलर आहे पूर्ण, आणि मग मी तिला म्हटलं आहे की सेम जसं याच्यावरती केले हार्ट्स, तसे याच्यावरती पण पिंक हार्ट्स मला करून दे परमनंट मार्करनी। सो ते आपण बघूया। याच्याबरोबर एक स्ट्रॉ पण आहे, स्ट्रॉ दिस वन। सो आता मी तुम्हाला खूप वेळ याच्यातून पाणी पिताना दिसणार आहे। येस, सो दिस इज माय फर्स्ट गिफ्ट। खूपच जास्त थॉटफुल गिफ्ट आहे। जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तुम्ही हे डेफिनेटली विचारात घेऊ शकता, कारण की एकतर तुम्ही त्यांना पाणी प्यायला लावताय ते गिफ्ट देऊन, आणि दुसरं म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचं पण आहे, खूप छान वाटतं। मुलींना स्पेशली असे गिफ्ट दिले ना त्यांना
खूप आवडतं हे मी पर्सनल माझ्या याच्यावरून सांगते तुम्हाला. सो येस, जर तुम्हाला तुमच्या बहिणीला कोणाला तरी द्यायचं असेल सो यू कॅन गिफ्ट दिस, कारण की हे खूप चांगलं आणि थॉटफुल गिफ्ट आहे. हे गिफ्ट ओपन करूया, मोठे मोठे पहिले गिफ्ट ओपन करून घेऊया. सो हे तर आता असं रॅप केलेलं आहे, बट याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवते. आता ओपन करून नाही दाखवत. सो ह्याच्यामध्ये हे मला माझे हेडफोन्स, माझे इयरप्लग्स सगळं काही खराब झालेलं आहे आणि मी पिऊचेच हेडफोन्स यूज करते रोज, जिममध्ये पण, ऑफिससाठी पण. आणि म्हणून बिचारीने कंटाळून मला पप्पांना कन्व्हिन्स केलं असेल तिने, आणि मग पप्पांकडून तिने हे मला दिलेले आहेत. सो हे आहे बोटचे हेडफोन्स आणि छान दिसतात यार, आणि क्वालिटी पण ओ माय गॉड काय साऊंड क्वालिटी आहे याची, एकदम मस्त. सो हे आहेत ते हेडफोन्स, रॉकर्स 512 ANC आहेत हे. नेक्स्ट माझा एक भाऊ आहे कझिन उत्कर्ष, त्यांनी मला हे गिफ्ट दिलं. इतकं प्रिटी गिफ्ट, ओ माय गॉड. वेट, तुम्हाला कळते हे काय आहे? नाही ना? ते इन्फायनाईट ट्युलिप्स असतात ना, जे इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहे, तो हा लॅम्प आहे. आणि ओ माय गॉड, हे अरेंज करायला मला जवळजवळ 1 तास गेला आहे, बट काय सुंदर दिसतंय. ओ माय गॉड, एकदम ड्रीमी वाटत आहे हे, खूपच सुंदर. सो एक हे गिफ्ट होतं. तुम्हाला माहिती आहे मी रिसेंटली माझा स्टुडिओ घेतलेला आहे. हा माझा स्टुडिओ अपार्टमेंट आहे, आणि माझा आणखीन एक भावानी या स्टुडिओसाठी हा सॉफ्ट टॉय पाठवला आहे. त्यांनी ब्लिंकिट केलं आणि याला पाठवलं. ह्याच्याच सोबत त्यांनी हे एक इंडोर प्लांट पण पाठवलं. सो त्यांनी स्टुडिओला विचारात घेऊन गिफ्ट पाठवलं आहे. आणि हे प्लांट बघून माझ्यापेक्षा जास्त माझी मम्मी खुश झाली होती, कारण की हे पीस लिलीचं इंडोर प्लांट आहे. आणि याचं प्लांटर बघा किती सुंदर आणि एकदम असं प्रिटी आहे. सो मला हे घरात माझ्या ठेवायला, स्टुडिओमध्ये ठेवायला खूप सुंदर दिसणार, आणि मला खूप मजा आली हे पण घेऊन. हे पण मिळाल्यावरती मी एकदम एक्सायटेड झाली आहे. इतके सगळे गिफ्ट्स बघून ओव्हरवेल्म झाली आहे. बट येस, हे होतं आपलं नेक्स्ट गिफ्ट. हे पण गिफ्ट्स तुम्ही देऊ शकता बाय द वे, हे पण खूप जास्त थॉटफुल गिफ्ट्स आहेत. ओके, थोडे फनी गिफ्ट्स बघूया आता, कारण की 25 गिफ्ट्स होते आणि ते माझ्या बहिणीने क्युरेट केलेले आहेत. सो ऑफकोर्स काही ना काही तर त्याच्यामध्ये कॉमेडी असेलच. तर मी दाखवते, एक हे गिफ्ट दाखवते. बाय द वे पॅकेजिंग बघा, बिचारीने खूप जुगाड केलेला आहे, बट मिळवलेला आहे. म्हणजे अचीव केलं तिने जे तिला करायचं होतं. तिला मला 25 गिफ्ट द्यायचे होते, दिले आहे तिने. हे शेव खूप आवडतात. मी म्हणजे मला लॉकडाऊनच्या आधीपासून सवय लागली आहे, आणि त्याच्यानंतर मला लिटरली याची सवय आहे. मी असे बंडल घेऊन येत असते मी घरी, कारण की मला इतके ते आवडतात. आणि हे तिने मला गिफ्ट दिलं आहे. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सचे, ज्यांना तुम्हाला गिफ्ट करायचे त्यांचे फेवरेट स्नॅक्स सुद्धा देऊ शकता. एक स्नॅक्स बॉक्स बनवून. कॉमेडी गोष्ट दाखव तुम्हाला. सो मी रिसेंटली नाही, आता झालं, संपत आलं माझं गॉसिप गर्ल्स बघायला सुरू केलं आहे. आणि त्याच्यामध्ये ब्लेअर जी आहे, पिऊचं असं म्हणणं आहे की मी ब्लेअरसारखी थोडेफार काहीतरी फीचर्स आहे असं तिचं म्हणणं आहे. मी स्वतःला ब्लेअर बोलत नाही आहे, बट मला ती खूप आवडते. बट गिफ्ट माझं दाखवते मी तुम्हाला, पिऊने जे दिलं होतं. हा ब्लेअरचा फोटो आणि माझा फोटो तिने असा कोलॅज करून टाकलेला आहे. बाय द वे ब्लेअर किती क्यूट दिसते, आणि तिला स्पेशली हा फोटो बघितल्यावर वाटतं की मी ब्लेअरसारखी दिसते. सो तिने हा फोटो टाकला आहे त्याच्यामध्ये. हे आहे माझं नेक्स्ट गिफ्ट. असेच मग छुटूर गिफ्ट्स आहेत. इयरिंग्स आहेत आणि नेकलेसेस आहेत. ही रिंग दिली आहे मला. ओके. सो अशी छान वेस्टर्न साडी वगैरे दिवाळी पार्टीला का नव्हती ही रिंग, तेव्हा मी घातली असते, किती सुंदर दिसली असती. एनिवे, खूप सगळी शादी येत आहे, तर मला लग्नांमध्ये पाहिजे. आणि ओ माय गॉड, एकदम महत्त्वाचं गिफ्ट, सोपचं मला अडिक्शन आहे. सोपचं अडिक्शन आहे म्हणजे आता एडिट करताना सुद्धा सोपच खाते मी. एका पर्टिक्युलर दुकानातलीच मला सोप आवडते, अमरावतीमधल्या, जे पिऊला माहिती आहे. सो तिने
स्पेशली त्या दुकानात जाऊन ही सोप आणलेली आहे आणि ती मला पॅक करून दिली आहे. ऑफकोर्स 25 गिफ्ट्स द्यायचे होते तिला, कसं ना कसं काहीतरी करून क्युरेट करायचे होते, तर तिने असे पण गिफ्ट्स ॲड केले आहे जे म्हणजे आय रिअली डोंट माइंड. मला खूप चांगली बात आहे हे मला गिफ्ट मिळालं. मेजर जे होते ते गिफ्ट्स मी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. आणि हे जे माझे केस झाले आहेत खराब त्यांचं काय करायचं. बाय द वे हे एक इयरिंग्स दिली आहे जे मी इथे पिअर्सिंग केली आहे तिथे वेअर करणार आहे. सो हे एक आणखी इयरिंग्स दिले. अँड येस, असा होता माझा गिफ्ट्सचा व्हिडिओ. इतके सगळे गिफ्ट घेऊन मी इतकी जास्त खुश झाली आहे, आय कांट इवन टेल यू. मी एक्सप्रेस नाही करू शकत माझी खुशी, माझा हॅपीनेस, माझी फिलिंग्स. बट येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मी परत एकदा सांगते, मी बिलकुल शान नाही मारत आहे, मी ब्रॅग नाही करत आहे की मला इतके गिफ्ट्स मिळाले. मी बस खुशीने तुम्हाला दाखवलं आणि तुम्ही खुशीनेच बघा, बाकी कुठल्याच अँगलनी हा व्हिडिओ बघू नका. हां, जर तुम्हाला कुठे कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर त्याच्या आयडियाच्यासाठी हा व्हिडिओ बघू शकता. बट येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर काही ऑनलाईन घेतलेलं असेल जसं की टम्बलर वगैरे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. डोंट वरी अबाउट दॅट. अँड येस, दॅट्स इट. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज बर्थडे सिरीज कंटिन्यू बघा. अँड कशी वाटते बर्थडे सिरीज मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. अँड येस, थँक यू. बाय.